भावांनो काची खास सुरुवात झाली. तर सुरुवात खास म्हणायची गोष्ट सनसिटी मध्ये गाड्याच नाहीयेत आणि मी होतो ब्रह्म हॉटेलच्या मधल्या साईडला फार. मला तिथनं वाजली सनसिटीची सोसायटी तिकडनं इकडची वाजली आणि किती रुपयाची वाजली असला एक अंदाज. पहिली राईड भेटली आपल्याला हिंजवडी फेज 2. तर चला बघू आता हिंजवडी फेज 2 किती रुपयाची आहे आणि किती रुपये होणार आहेत. कारण ह्या सरांनी मी एकदा नेलंय, मला असं आठवतंय मीटरने नेलेलंय. तर मी मीटर डायरेक्टली टाकणार आहे. मी नाही बोलणार त्यांना काय मीटरने डायरेक्ट मीटर टाकणार, होईल ते जाईल. भेटले मीटरने तर मीटरने, नाही भेटले तर मग चला. तर आज कारण काय आहे, आज चॅलेंज एकच आहे, जेवढ्या मोठ्या राईड आणि जेवढा धंदा होईल तेवढा जास्त धंदा रखडायचा आहे. त्याचं कारण काय आहे की संध्याकाळी आपण जाणार जेवायला बाहेर. तर आज तुम्हाला एक आकाड स्पेशल, न प्रमोशन न काय न व्हिजिटिंग, असं एक हॉटेल आहे, मला मी दाखवतो संध्याकाळी. 9914 2 हिंजवडी फेज 2. थोडासा पाऊस चालू झाला आता. स्कॅनर पाठीमागचे कस्टमर एवढे चांगले होते ना, तुम्ही बोलून बी शकणार नाही, एवढे चांगले कस्टमर होते. बोलत आले, हर गोष्ट शेअर करत हे ते, माणसाला बोलत आले की माणूस असल्यागत, एक त्यांचा गुलाम असल्यागत नाही, की माणूस असल्यागत बोलत आले. आणि एवढं चांगलं वाटलं ना. मेन महत्वाचं पहिलं कस्टमर आहे, बसल्यापासून इथपर्यंत आम्ही बोलतच आलोय. मला हायवेची एक क्लिप्स घ्यायची होती, त्या हायवेची मला ती बी घेता आली नाहीये. एवढे कस्टमर चांगले आहेत. आणि मेन महत्वाचं कसं आणलं, मी एकदा मीटरने आणलेलं, तर मी न सांगता, मी तुम्हाला काय म्हणलं मीटर टाकणार म्हटलं, मी न सांगता टाकलं. आणि माणूस म्हणजे काकांना बघितलं ना मी काकांना मी आधी ऑलरेडी नेलंय मीटरने, म्हटलं मग एवढा काय विषय राहत नाही. मीटर टाकलं तर मीटरला झाले 453 रुपये. आता कसं आहे, काही लोकांना खोटं वाटतं की बाबा खोटं बोलत असत. बघा मी पेमेंट घेतलेलं बी दाखवतो. 405 रुपये झालेले. बघा मागच्या वेळी पण घेऊन आले, 2 वेळा घेऊन आले. पहिल्यांदा झाले यांचं 453 आणि आज झाले 450 रुपये डॉट. फक्त मीटरने झाले ते. आणि ऍप्लिकेशनने दिलेले मला फक्त 405 रुपये, म्हणजे 45 रुपये सरांचे वाढले. माणूस चांगले होते म्हणून एवढा काय विषय आला नाही, वादावाद काय नाही, फ्रेंडली बोलत, एक फ्रेंड सारखं बोलत आले. चला तर बघू आता नेक्स्ट राईड नंबर 2 आपल्यासाठी कुठली असणार आहे. आणि पहिला आकडा आपला आजचा 450 रुपयाचा. हो 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 हो. गाणं काय म्हणतो माहितीये का, खुश असल्यावर गाणं म्हणतो माणूस. बाहेर पडतोय पाऊस आणि ओलाला वाजतात बुकिंग. आज ओलाने एवढा भारी दिलं ना बुकिंग, त्याची गिनती नाही. आणि आजचा दिवस आपल्यासाठी कसला एन्जॉयमेंट जाणार आहे त्याची गिनती नाही दिसत आहे. कारण की एक्साइटेड आपले जास्त आहे. प्लस ते कशामुळं की बाहेर पाऊस चांगला पडतोय, चांगला म्हणजे रिमझिम पडतोय. पण ज्यावेळी पाऊस पडला जातो त्यावेळी बुकिंग रिक्षावाल्याला बऱ्यापैकी वाजतात आणि रेट पण मिळतो. पण त्यावेळी खुश असतो माणूस. पण जर जे माझ्या व्हिडिओ बघून जर माझ्या मार्केटमध्ये उतरायचा विचार करत असेल तर मी तुमच्यावर हसत नाहीये. पण एक शब्द लक्षात ठेवा माझा, पर्सनली ह्या लाईन मध्ये येण्याच्या पहिलं, पाहून जे काम करताय ते लिगली तुम्ही तुमच्या कामामध्ये सक्सेस करा, त्याच कामामध्ये पुढं पावलं टाका. अथवा ह्या साईडमध्ये एवढी थर्ड क्लास साईड आहे, त्याची गिनती नाही देऊ शकत तुम्हाला मी. आता इथं 2 महिना होत्या, जाऊ दे, इथं पाऊस पडायला लागलाय, त्याच्यामुळे जाता सोडू, कारण की आपल्याला जायचंच तिकडे आहे. जाता सोडू आपण तसं. चला करू यांना पिकअप, कारण काय आपण कोणाचे चेहरे दाखवत नाही, त्याच्यामुळं नको कॅमेरा स्टॉप. हे आहे सिग्नल लागलेला दिसून पण तोडणार आहे. काहीतरी विषय झालेला दिसतोय. काय लपड आहे दादा. आपण जे सीएनजी पंपात होतो, सीएनजी पंपात थांबलो होतो. आता ह्यांनी सांगितलेलं की सीएनजी पंप बंद आहे म्हणून, आणि इथं पेट्रोलची गाडी आलेली म्हणून. आणि कसं झालंय की सध्याला हिंगणे खुर्दाच्या इथली ट्रॅफिक भरपूर वाढलेली, तर येऊन पोलीसवाले पण भरपूर त्रास देणं चालू आहे. तर पोलीसवाले त्रास देऊन म्हणजे काय आहे की ट्रॅफिक जास्त वाढली, पोलीसवाल्यांना बी त्रास व्हायला लागलाय आणि प्लस पंपवाल्यांना बी त्रास व्हायला लागला. आपलं काम काय आहे,
की बाबा गॅस भरून पटकन निघावं. हे आता एक 5 मिनिटासाठी फक्त त्यांनी ओपन केलेला, मध्ये गर्दी जास्त रिक्षा भरल्या गेलेल्या म्हणून. तर आपलं त्याच पिरियडमध्ये गॅस टाकून झाला. स्पेशल पण चांगला होता आणि गॅस बसला आपल्या गाडीमध्ये 336 रुपयाचा. तर चला बघू आता आजची इन्कम आणि आजचा हे दिवस कसा जातोय आपल्यासाठी. कारण की कालचा दिवस तर टार्गेट एकीकडे आणि माणूस एकीकडे असं झालं होतं. तर भेटल्या तर एकदम 2 बुकिंग भेटल्या. आता जस्ट आपण आहे सनसिटी मध्ये, अजून तर एकही राईड उचलली नव्हती आणि आजचं आपलं टार्गेट आहे 2,000 रुपये कव्हर करायचं. तर काल अशा प्रकारे झाले नव्हते, तर आज होतील का नाही हे मला माहिती नाही. आता वाजले दुपारचे 12 आणि 12 वाजता आपण फक्त ओपनिंग करतोय. आता बसल्यात 2 बुकिंग बसले, एक साथ 2 बुकिंग बसल्यात. एक बसली पाषाण आणि एक बसली 200 मीटर वरनं बावधन 10 किलोमीटरचे. पाषाण आहे 11 किलोमीटरचे आणि बावधन आहे 10 किलोमीटरचे. पण 10 किलोमीटरची जवळ नाही, तर जाता जाता विचारून जाऊ म्हणलं याला. मीटरने आला तर ह्याला घेऊन जाऊ, नाही म्हटलं तर मग त्याला जाऊ मीटरने घेऊन. चला चेक करू पटकनी. आणि आता पिकअप लोकेशनला मेसेज तर ऑलरेडी टाकलेला आहे. मेसेज तर ऑलरेडी टाकलेला आहे, मीटरने आहे. चला दादा चेक करू काय म्हणतोय काय नाही. आला फोन पण. हॅलो हॅलो, गेटला आलो. गेटच्या आतमध्ये यायचंय का मॅम? बिल्डिंग कुठली? राजयोग म्हणजे कुठल्या बिल्डिंगला पिकअपला यायचं नक्की? पिकअपला कुठल्या बिल्डिंगला यायचंय? राजयोग नाही, तर सनसिटीतलं पिकअप लोकेशन दाखवते. सनसिटी मध्ये म्हणताय ना तुम्ही, का राजयोग सोसायटी ती धायरी फाटीची म्हणताय? सनसिटी मध्ये का? सोसायटीचं नाव काय म्हणले? नाही, राजयोग ना? चालतंय, विचारून आलोय. राजयोग राजयोग ओटीपी क्या है? 875. 8752 बरोबर आहे. थ्री 6 170. चला लागोपाठ 2 बुकिंग झाल्या आणि मीटरने घेऊन आलो होतो त्या मॅडमला. पण मेन मोठं लपडं काय झालं माहिती का, मीटरने 2 रुपये कमी झाले. उलट मीटर मध्येच घाटा झाला. 166 रुपये दाखवत होतं, तर तिथे गेलो आणि 166 रुपयेच झाले. आणि तिथं लगेच 0 पिकअप. तिथं लगेच उबरने आपल्याला दिली बावधन गाव. गावात आलो, गावातले भेटले 76 रुपये 76 रुपये भेटले, 76 रुपये. आणि आता गावातल्या गावात 200 मीटर वरनच पिकअप आहे, तर 1.5 किलोमीटरला 45 रुपये दाखवलेले. आज होईल ते जाईल, लोकल वरच घेतो आज हे. कारण काय लय लॉंग रूटला पळून बघितलं, काय बेनिफिट एवढा काही खास नाहीये. बेनिफिट लॉंगला नाहीये म्हणलं आपण शॉर्टवर धंदा करू. आता शॉर्टवर कसा धंदा आहे का नाही हे बघू आपण. शॉर्ट प्लस लॉंग आहे, तर कळल थोड्या वेळातच आपल्याला. आता संध्याकाळपर्यंत कळलंच, कारण संध्याकाळपर्यंत आता नॉनस्टॉप मारायचे बुकिंग मला. तर बघू आता कसा जातोय दिवस आजचा. कस्टमरचा फोन आलेला, कस्टमर म्हणला 1-2 मिनिटात या, 2 मिनिटात येतोय. तर चला बघू आता किती वेळ लागणार आहे. 200 मीटरवर पिक होता, 1.5 किलोमीटर 1700 मीटरला 45 रुपये परवडले का हे तुम्ही कमेंट्स करून सांगा. आणि आजचा दिवस जाईल का चांगला हे सगळ्यांनी जाईल का चांगला माझ्या सगळ्यांतर्फे माझा दिवस आजचा चांगला जाईल का? चला तर बघू आपण. आजचा दिवस कसाही चांगला घालायचा आहे मला, कसाही. लोकल मारायला लागू, टोकल मारायला लागू, लॉंग मारायला लागू, सिटीतली भेटू, काही भेटू, मला घेऊन देत नाही. मला फक्त धंद्याशी मतलब आहे आज. 2307 45 रुपीज दाखवते. पण आज तर 45 रुपयाची बुकिंग वादरली, 45 रुपये. उबरला आले होते 0 पे का होता, म्हणजे कशाला जास्त वेळ व्हायला घालावे. आता नॉनस्टॉप 2 ते 3 बुकिंग मारल्या. नॉनस्टॉप मध्ये 279 रुपये मी बावधनच्या मध्ये झाले माझे.
आता बघू नेक्स्ट राईड 12:30 वाजलेले आहेत. 12:30च्या नंतर अजून किती लोकल मारणार आहे आणि किती फास्ट कव्हर होणार आहे हे आपण बघू. कारण आपल्याच एरियामध्ये फिरणार, मी दुसरा एरिया जाणारच नाही आज. काही होत्या किती मोठी राईड पडली तर आपला एरिया सोडून कुठंच जाणार नाही आज. तर आपल्या एरियामध्ये म्हणजे काय, हायवे वारजेपासनं रावेत पर्यंत सगळा एरिया हायवे टू हायवे क्लोजली. तर आणि पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही चालतंय, आपल्याला काही फरक नाही पडणार. तर चला बघू आता काय जातंय, कसा जातोय दिवस हा. तर आता आपण बसलो होतो भावधन मध्ये. तर भावधन मध्ये रॅपिडोने दिली आपल्याला बाणेर. तर म्हणलं लोकल टोकल तर लोकल टोकल कसंही वाजेल तसं पळायचंय आपल्याला. आता रॅपिडोने दिली तर म्हणलं चला म्हणलं बाणेरला जाऊ. आता बघू बाणेर कितीची आहे आणि किती वेळ लागतोय पिकअपला. फर्स्ट टाइम आतमधलं लोकेशन टाकलं होतं आणि कस्टमर चालत बाहेर आलेला आहे पाऊस असताना पण. चला करू पिकअप, पहिला पिकअप रॅपिड होता. 6724. 6724 ₹122. ये पीछे जो हा वो फिचवलंय. हो. किलोमीटरचे वाजले आपल्याला स्टुडंट राईड म्हणून ताथवडे आहे. स्टुडंट राईड आपण आधीपासून मेट्रोने जातो. तर चला बघू आता काय होतंय, कारण की 3 वेळा कॅन्सल मारली आपण, चौथ्यांदा उचलली. म्हणजे मला स्टुडंट म्हटलं की उचलत नाही मी सहज असं. तर उचलली तर लेट उचलतो मी लय. म्हणजे 1-2 वेळा कॅन्सल झाली तर उचलायची, नाही तर नाही उचलायची. आता उचलली तर चला करू, बघू काय म्हणतोय काय नाही. स्टुडंट वरनं मीटरवर होतोय का नाही हे बघू आपण. 7988. 7988 फिक्स नहीं, ऐसा नहीं, फिक्स पे नहीं जा सकते. फिक्स पे कोई कारवाई हो सकते है पे. तर मी नाही म्हणलं, हे बी माझी बी झाली कॅन्सल. तो आता बसलाय परत. चला बघू आता त्याला नक्की जातंय कोण घेऊन स्टुडंट राईडवर. झाली आणि आता आपल्याला बसली 77 रुपयाची पाषाण आहे. मग पाषाण तर उचलू आणि पाषाण तर जाऊ, कारण काय एका जागेवर बसून अर्थ नाही. आता लोकल टोकल मारत मारत फिरत राहावं असं माझं म्हणणं आहे. कारण की भरपूर वेळा बघायला लागलोय एकाच जागेवर बसून राहायला लागलोय 2-2, 3-3 तास. पण 2-2, 3-3 तास जर एका जागेवर जर बसून राहिलं तर धंदा कसा होणार आहे हे मेन महत्वाचं आहे. चला बघू आता काही लोकल टोकलनी काय फायदा होतोय का. तर माझा तर सकाळपासून कण भराचा बी फायदा झाला नाही आणि वरची वर जेवढा असेल तेवढा धंदा डाऊन का व्हायला लागलाय. माझं काय चाललंय मलाच कळत नाहीये. किती लोकांसोबत रिक्षावाल्यासोबत होतं हे मला सांगा. आता रॅपिडोची एखादी बुकिंग उचलली तुम्ही तर उबर देतं मोठी बुकिंग. आता माझ्यासोबत तेच झालं. 77 रुपयाची बुकिंग वाजलेली मला आणि पाषाण मी उचललेली. आता पाषाण जशी उचलली की लगेच रॅपिडोने आपल्याला दिली. रॅपिडोने 77ची पाषाण दिलेली. उबरने आपल्याला दिली डायरेक्टली बावधान आणि ते बी भुगाव. म्हणलं मग भुगाव जर भेटत असेल 15 किलोमीटरची तर मग इथले 77 घेण्यापेक्षा आपण 250 रुपयाच्या मागं पळू ना. कारण की आपल्याच रोडमध्ये जर लॉंग रूटची बुकिंग भेटत असेल तर कुणाला नकोय. तर चला करू पहिलं पिकअप. मीटरने सांगितलं, मीटरने ऍग्री केलं. कारण की 15 किलोमीटरला फक्त 225 दाखवलेले त्यांना. एवढे कमी कस काय दाखवले काय माहिती नाही. तर मीटरने अलाऊ केलंय तर आपण लवकर जाऊ पिकअप करायला. पीछे चल रहा है ना क्या? हाँ वही चल रहा है. हाँ? हाँ चल रहा है वही. आता प्रश्न पडतोय मलाच. आता दाखवले किती होते, 236 रुपये बरोबर. तर 37 रुपये, 9 रुपयासाठी मी ही कॅन्सल राईड मारली असती तर परवडलं असतं का. प्लस मीटरने झालं 246 रुपये. आता बोला काय करावं नक्की माणसाने, धंदा कसा कव्हर करावा हे मला कमेंट्स करून सगळ्यांनी सांगा. की कॅन्सल मारणं योग्य आहे का, जो दर ऑलरेडी मिळतोय त्या दरावर केलेलं परवडतंय का नाही हे कमेंट्स करून सगळ्यांनी सांगा मला फक्त. सर मेन महत्वाचे आपल्याला एक बुकिंग बसली रॅपिडोला. आता आपण रनिंग मध्ये होतो ते बघितलं बी नाही मी कुठली आहे काय नाही, लक्ष बी गेलं नाही त्याच्याकडे.
बुकिंग बसली डायरेक्टली 250 रुपये अबो आहे अंदाज, तरी माझा बघतो एक सेकंद मध्ये. अंदाज माझा 250 अबो आहे. हा 250 अबो आहे. आता हे 250 नक्की कुठं नेणार आहे आपल्याला हे बघू आपण आता. एक नेलं तरी जाणार आहे, कारण काय मला 200-250 रुपयाच्या प्लसची बुकिंग ऑलरेडी पाहिजे होते. ती ऑलरेडी भेटली आता. तर चला कुठली भेटली हे बघू आपण आता. वॉचमॅन समोर आपल्या हट्टाई झाल्यागत झालं. त्याचं कारण काय होतं की टावर नंबर 7 नंबर ह्याच्यात टाकले मॅप मध्ये, आणि ते बोलत होतं टावर नंबर 3च्या इथे या. आता चाललोय आपण बघू पिकअपचं काय आहे, काय नाही, कुठं जाऊ कुठे नेणार हे बी माहिती नाही. जडणे लपडाचे रंग कुठे बी 85 हो. वेलकम मॅम. पण अशा प्रकारे आपला स्वारगेटचा ड्रॉप झाला, आणि स्वारगेटचे भेटले आपल्याला 320 रुपये. आपण 250 रुपये अबो करत म्हणत होतो, 300 रुपये अबो झाली ती बुकिंग. तर चला बघू आता नेक्स्ट राईड आपल्याला कुठली मिळते, आणि पडेल का स्वारगेट वरनं चांगली बुकिंग आपल्यासाठी. भेटली स्वारगेट वरनं भेटली म्हणून म्हणलं निघावं पाटक्याने. कोथरूड पडली. कोथरूड पण आपल्या साईडची आहे. 4650. ओके. ₹118 दाखवतोय. चला तर भावांनो, आपला अशा प्रकारे कर्वेनगरचा ड्रॉप झाला. स्वारगेट वरून लवकर बाहेर निघलो हे मेन महत्वाचं झालं आपल्यासाठी. तर स्वारगेटला रखडलं की रखडून जातं. स्वारगेटला कसं आहे, बेसिक एरिया तेवढ्या एरियात कोण आलं तर बुकिंग मिळतात, आता नाही मिळत. आपण गेलो होतो त्या पॉइंटला आपल्याला भेटल्या बुकिंग. आता भेटली आपल्याला वडगाव बुद्रुक नरे. तर करू चला पिकअप. इथं टाइमपास करण्याचं वडगाव बुद्रुक कडनं करू टाइमपास. तिकडनं कसं आहे, तिकडनं एक धंद्याला आता आलोय असं बोलून आपण चालू करू शकतो. तर चला करू काय ना काय तरी. आता वडगाव बुद्रुक किती वाजले बघू आपण. 5.5 किलोमीटरचे राईड आहे. 5.5 किलोमीटरला किती पैसे भेटणार आहेत हे बघू आपण आता. 2205 ना. सगळा हायवे जाम आहे, सगळा हायवे. 124 रुपये. 124 का? चला तर भावना आता आपल्याला भेटली. सनसेट आल्याच्या नंतर आपल्याला काय माहिती काय होतं काय माहिती नाही. तर आपल्याला हायवे साईडचीच बुकिंग पाहिजे असते. तर आता भेटली नक्की बावधन भेटली. 9 किलोमीटरचे राईड आहे, 8.5-9 किलोमीटरचे. तर कुठे जातात बावधनला बघू आपण. कुठे 7001. ओके. आता जस्ट आपल्याला आता वाजली क्रिकेटवाडी. कारण काय आहे, आपापल्या एरियातच खेळायला परवडतं. का लांब गेलं की वेळ व्हायला जातो, बुकिंग व्हायला जात नाही, काय नाही संध्याकाळच्या पिरियड मध्ये. तर लांब जाण्याचा अर्थ नाही म्हणून क्रिकेटवाडी उचलली. चला तर बघू आता क्रिकेटवाडी नक्की 44 मिनिटं जायला लागणार आहेत मीटरने म्हणून मेसेज टाकलाय त्यांना. तर बघू आता कस्टमर ऍग्री करतोय का नाही. आता बघू शकत असाल तर कस्टमर कडनं हो चालेल म्हणून मेसेज आलेला आहे. चला तर करू पहिलं पिकअप. आता आहे आपण पिकअप लोकेशनला 027. ओके. हा मागचा स्कॅनर. चला तर अशा प्रकारे आपला हा ड्रॉप झाला. आणि कधी इकडच्या साईडला आलो ह्या मॅडमला घेऊन, कधी 10-5 रुपयाचा लॉसच होतोय, लॉसच. आता झालेले 240 दाखवले उबरने, आणि मला दिले फक्त 236 रुपये.
236 मध्ये मला भागवायला लागलं. 50 मिनिटाची ट्रॅफिक होती, तरी एवढा फेअर कमी झालेला. आता बघा मीटर नाही देते. 13 किलोमीटर 13.200 मीटरची राईड होती. आता ऍडव्हान्स मध्ये आपल्याला पडलेली आहे आनंदनगर. चला तर चाललोय आता आनंदनगरच्या पिकअपला जाऊ. आनंदनगर जाऊ घरी. आज जाऊ त्या उडत आज नाही, मूड बी नाही. भरपूर लॉसेस झालाय म्हणून चालतंय. 115 स्कॅनर पाठीमागत आहे. पाठीमागत स्कॅन. हा बोल ना. बंद म्हणजे